खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते? सर विल्यम वूड, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफोर्ड क्रिप्स आणि एच.व्ही. अलेक्झांडर. लक्षात असू द्या, मागचे दोन प्रश्न हे कशातले आहेत तर 2025 मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे आहेत. आता आहे ग्रुप सी प्रिलिम्स एक्झामिनेशन 2024 चा प्रश्न की कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण नव्हते. ऑप्शन तुम्हाला 4 दिलेले आहेत. प्रश्नांचं उत्तर तर आपण पाहू, पण इथं तुम्हाला काय महत्वाचं आहे, कॅबिनेट मिशन काय आहे, कधी आलं, कोण कोण होतं त्यामध्ये, कॅबिनेट मिशन भारतामध्ये सफल झालं का असफल झालं, का झालं, कॅबिनेट मिशन नंतर काय झालं भारतामध्ये, ही क्रोनोलॉजी तुम्हाला इथं माहिती असायला पाहिजे. मग आता इथं बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे, सर विल्यम वूड. सर विल्यम वूड इज द करेक्ट आन्सर. हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते, बाकीचे तीनही सदस्य होते. आता कॅबिनेट मिशन ही एक त्रिमंत्री योजना होती. 1946 मध्ये भारताला सत्ता हस्तांतरित करण्यासाठी, की आता ब्रिटिशांना सुद्धा कळायला लागलेलं होतं की भारतीयांना त्यांची सत्ता आपल्याला द्यावीच लागेल. मग भारतीयांना भारताला सत्ता हस्तांतरित करण्यासाठी आणि संविधान निर्मितीसाठी, संविधान सभा स्थापन करण्यासाठी कॅबिनेट मिशन भारतात पाठवलं गेलं होतं इंग्लंडद्वारे. त्या मिशन मध्ये 3 महत्वाचे व्यक्ती होते, 3 ब्रिटिश सदस्य होते, सर पॅथिक लॉरेन्स, ए.व्ही. अलेक्झांडर आणि त्यानंतर सर स्टॅफोर्ड क्रिप्स. ओके, यापैकी ऑप्शन्स असलेलं सर विल्यम वूड हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. मग आता हे तिन्ही सदस्यांबद्दल आपण माहिती घेऊया. कोण कोण होते हे सदस्य, काय यांचे महत्वाचं पॉइंट आहे. लॉर्ड पॅथिक लॉरेन्स भारताचे राज्य सचिव, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होते. त्यानंतर सर स्टॅफोर्ड क्रिप्स व्यापार मंडळाचे अध्यक्ष होते आणि स्टॅफोर्ड क्रिप्सने 1942 मध्ये क्रिप्स मिशन सुद्धा आणलेलं आहे. 1942चं क्रिप्स मिशन जे फेल ठरलं होतं आणि म्हणूनच भारतामध्ये भारत छोडो आंदोलन सुरू झालं होतं 8 ऑगस्ट 1942 ला. ओके, आणि शेवटचे ए.व्ही. अलेक्झांडर हे फर्स्ट लॉर्ड ऑफ ऍडमिरॅलिटी हे होते. राईट. कॅबिनेट मिशन 1946 संविधान सभेची स्थापना करण्यासाठी, सत्ता हस्तांतरित करण्यासाठी आलेली होती.